मंत्री दादा भुसे यांच्याकडून मालेगाव सटाणा या भागामधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना अवकाळीचा सगळ्यात जास्त फटका। मला वाटतं की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हा संपूर्ण अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुपूर्द करू आणि लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी उद्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी केली जाईल। अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय। एप्रिलमध्ये देखील पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। नंदुरबारमधल्या शनी मांडळ परिसरामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि या सगळ्यामुळे कांद्यासोबतच टरबूज, केळीच्या बागा यांना मोठा फटका बसलेला आहे। खूप मोठं नुकसान झालंय। त्वरित पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या वरवटी गावामध्ये कापणी करून ठेवलेल्या उन्हाळी बाजरीचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांमधून पंचनाम्याची मागणी होतीये, तर आंबा बाग आणि भाजीपाल्याला या सगळ्या पावसाचा फटका बसलाय। चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं गहू आणि मक्याच्या पिकाचं नुकसान झालंय। कापणी करून शेतामध्ये ठेवलेला गहू आणि मका देखील भिजलाय। गडचिरोलीच्या चामोर्शी मुलचेरा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे मक्याचं पीक हे पूर्णपणे जमीनदोस्त झालं। हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अवकाळी पावसाचा भंडाऱ्यामधल्या मका पिकाला फटका बसलाय। कापणीला आलेला मका जमीनदोस्त झाला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीमध्ये अवकाळी पावसानं कांदा, हळद आणि ज्वारीसह फळबागांचं देखील मोठं नुकसान केलं। शेतामध्ये आंबा, चिक्कू या सगळ्या पिकांचा खच पडलाय। फळबागांच्या शेतकऱ्यांच्या समोर मोठं आर्थिक संकट आहे। नाशिकमधल्या सटाणा तालुक्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे। गारपिटीसह अवकाळी पावसानं मारा केलेला आहे। अवकाळी पावसामुळे डाळिंबाच्या पिकाचं नुकसान झालंय। शेतकरी हतबल आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे सुरू आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचाही विश्वास व्यक्त करण्यात आलाय। अकोल्याच्या पातूर, आकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा आणि इतर भागामध्ये अवकाळीमुळे शेतीचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या। कापणीला आलेलं गव्हाचं पीक देखील या पावसामुळे पूर्णपणे आडवं झालंय। नाशिकच्या चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा या तालुक्यामधल्या अनेक गावांना अवकाळी पावसाचा तडाखा। शेतीच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। नांदेड जिल्ह्यामधील काढणीला आलेली आणि उन्हामध्ये वाळत घातलेली हळद भिजल्यामुळे मोठं नुकसान झालंय, तर आंबा, कलिंगड, संत्रा, मोसंबी यासह केळीच्या बागांचं नुकसान। जळगावच्या अनेक भागामध्ये पावसामुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त, तर मका आणि कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान। भुसावळ, एरंडोल, धरणगाव आणि मुक्ताईनगरमध्ये पावसाची हजेरी। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं काढणीला आलेला उन्हाळी कांदा भुईसपाट झाला। एकीकडे कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत आणि आता अवकाळी पावसानं पुन्हा एकदा कांद्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। बुलढाण्याच्या चिखली, मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। काढून ठेवलेला कांदा भिजलाय, तर केळी, गहू आणि ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, तर अंजी नाईकमध्ये काढणीला आलेला गहू अक्षरशः आडवा झालाय। फळपीक आणि भाजीपाला या पिकांचं देखील मोठं नुकसान झालं। धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळीने बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सगळ्यात जास्त नुकसान केलंय। साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची देखील मागणी होती आहे। युद्धामुळे फळभाज्या आणि शेतमालाचे भाव गडगडले, त्यामुळे बीडच्या केस तालुक्यामध्ये ढोबळी मिरचीला भाव मिळेनासा झालाय। वैतागलेल्या शेतकऱ्यानं मिरचीच्या पिकामध्ये शेळ्या आणि मेंढ्या सोडल्या। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पावसाने अनेक घरांचं नुकसान केलंय। वडगाव डाळ इथे अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आणि छप्पर देखील उडाल्याचं बघायला मिळालेलं आहे।
पावसामुळे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका देखील भिजून गेल्यात। उत्तरपत्रिका भिजल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। मात्र यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांच्या नावाची घोषणा, तर आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होणार असल्यामुळे अश्विनी भिडे आजच आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पत्र व्हायरल झालं। इमारतीच्या पीओपीचं काम सुरू असल्यामुळे सीसीटीव्हीचा वायर तुटल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। मतदानाच्या वेळेला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती। साताऱ्यामधील राड्याच्या प्रकरणामध्ये प्रशासनानं आपल्यावरती केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिल देसाई यांची प्रतिक्रिया, तर राड्याचा सीसीटीव्ही एक ओपन डॉक्युमेंट आहे, प्रशासनानं ते तात्काळ माध्यमांना उपलब्ध करून देण्याची देसाईंची मागणी। सांगली जिल्हा परिषदेमध्ये उद्या सभापती निवडी आणि सभापतीपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक होणार आहे। सभापती निवडीच्या वेळेला दगाफटका नको म्हणून महाविकास आघाडीचे सदस्य पुन्हा एकदा अज्ञातस्थळी। शिवसेनेचे आमदार आणि खासदारांवरती एकनाथ शिंदेंकडून विशेष जबाबदारी, पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना। लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल करण्यात आले। अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल या घटनेमधून काढले। नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल सेल असेल। 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या दरम्यान या घटनेमध्ये बदल झालाय। बुलडाण्याच्या जळगावच्या जामोद नगर परिषदेच्या सभेमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झालेला बघायला मिळाला। चक्क सभापती नगरसेवकाने सभागृहामध्ये खाली बसून प्रशासनाचा निषेध केला। प्रलंबित विकास कामं आणि शहरामधल्या स्वच्छतेच्या व्यवस्थेवरून हा गदारोळ झालाय। कराडच्या तासवडे MIDC मध्ये स्फोटांची मालिका सुरू आहे, त्यामुळे कामगारांसह परिसरामधले नागरिक हे सध्या भीतीच्या छायेत आहेत। स्फोटामुळे परिसरामध्ये केमिकलचा दुर्गंधीयुक्त वासही येतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। बिहारच्या नालंदामध्ये चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू। मगडा शीतला मंदिरामध्ये ही चेंगराचेंगरी झाली। गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे। बीड तालुक्यामधल्या मांजरसुंभा गावामध्ये प्रेम प्रकरणामधून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीच्या नंतर 23 वर्षाच्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटवरून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। बीसीसीआयचे ब्रँड कास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा मुंबईमध्ये गूढ मृत्यू झालाय। IPLसाठी ते मुंबईमध्ये आले होते आणि हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडलाय। सोसाट्याच्या वाऱ्याचा थेट भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांना फटका बसलाय। पोलीस ठाण्यामध्ये वीज पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या पॅनलवरती पोलिसांचा वायरलेस टॉवर कोसळला आणि त्यामुळे नुकसान झालंय। कोल्हापूरमध्ये मौज मजेसाठी घरफोडी करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा देखील उलगडा करण्यात आलाय। बातम्या नंदुरबारमधली, नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरचा भांडाफोड करण्यात आला। सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये 12वी पास बोगस डॉक्टर हा उपचार करायचा। बंगाली डॉक्टर आदिवासींच्या जीवाशी खेळ करत होता। बाबू मंडळ असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे। कल्याणमधला रील स्टार सुरेंद्र पाटील याला पुन्हा एकदा अटक। बलात्काराच्या प्रकरणामधून जामिनावरती बाहेर येताच अवैध शस्त्रसाठ्यासह त्याला अटक झाली। चपलांच्या स्टँडमध्ये त्याने शस्त्र ठेवण्याचा कप्पा बनवला होता। यवतमाळमधल्या महागाव परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। दत्तोवाडीच्या जवळ शेतशिवारामध्ये बिबट्याकडून पाळीव कुत्र्याच्या फरशा। घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या रेस्क्यू टीमला देखील बिबट्याला पकडण्यामध्ये अपयश येताना दिसतंय। मुंबईमधल्या नालेसफाईवरती आमचं बारीक लक्ष आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हे स्पष्ट केलंय।
पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबणार नाही याची काळजी घेण्याची महापौरांची ग्वाही. मुंबई 100% तुंबणार नाही ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. संपूर्ण मुंबईच्या नालेसफाईमध्ये मेजर नाले असू दे, मायनर नाले असू दे किंवा मिठी नदी असू दे, या सगळ्यावरती परीक्षण होणार. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जयगड बंदरामध्ये LED लाईटच्या माध्यमातून अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवरती कारवाई करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागानं पाठलाग करत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना रंगेहात पकडलाय. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. 7 महिन्यांचं थकीत वेतन तात्काळ देण्याची मागणी तसंच सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुविधा ही त्वरित लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. यंदा मिठी नदी नालेसफाईसाठी अंदाजे 29 कोटी रुपयापेक्षा अधिकचा खर्च केला जाणार आहे. 3 फेजमध्ये वेगवेगळे 3 कंत्राटदार हे मिठी नदीची साफसफाई करतील. 2 कंत्राटदार पुढील 2 दिवसांमध्ये काम सुरू करणार आहेत आणि 3ऱ्या कंत्राटदाराच्या सोबत बोलणी सुरू आहेत. ठाणे महानगरपालिकेचा 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केलाय. आमदार संजय केळकर यांची देखील उपस्थिती. सोलापूर महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला. महानगरपालिकेचा 1,049 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर. सोलापूरकरांवरती कोणताही नवीन कर नाही. भाजप नगरसेवक आणि शिवसेनेच्या गटनेत्यांमध्ये मात्र वाद झालाय. एल्फिन्स्टन पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीमध्ये भायखळा ते दादरच्या दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची लोकल सेवा बंद राहील. CSMT कुर्ला, CSMT ठाणे, CSMT अंबरनाथ आणि ठाणे CSMT या लोकलच्या फेऱ्या रद्द राहतील. मुंबईमध्ये विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या विजेच्या दरामध्ये कपात होणार आहे. उद्यापासून हे नवीन दर लागू होतील. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळू शकेल. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीची वीज कापली आहे. बिल थकीत असल्यामुळे वीज कंपनीची कारवाई. वीज कंपनीकडून पंचायत समिती अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या 2,640 घरांच्या विक्रीसाठी अर्जाची नोंदणी सुरू आहे. विकासकांकडून प्राप्त झालेल्या या घरांचा मालमत्ता कर, देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडा भरणार आहे. तुळजापूरमध्ये दर्शनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांकडून भाविकांची लूट सुरू आहे. दर्शनासाठी सोडतो असं म्हणून फसवणूक करत असल्याचे व्हिडिओ उघड झाले आहेत. भाविकांनी व्हिडिओ काढून समोर आणलाय. हा सगळा प्रकार पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचंही समोर आलं. महावीर जयंतीच्या निमित्तानं भिवंडीमध्ये चिकन आणि मटणाची दुकानं बंद आहेत. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महानगरपालिकेकडून दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. शहरामध्ये धार्मिक भावना जपण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी उपक्रम. भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहामध्ये साजरी होतीये. शोभायात्रेमध्ये हजारोंचा सहभाग. जैन महासंघाच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन. अमरावतीमध्ये महावीर जयंतीच्या निमित्ताने श्वेतांबर जैन बांधवांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जयस्तंभ चौकामध्ये माजी मंत्री सुनील देशमुख आणि जैन समाजाकडून पाणपोईचं उद्घाटन तर शोभायात्रेसाठी सजवलेला रथ हे मुख्य आकर्षण. माजी खासदार राहुल शेवाळेंची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यभरामधील 25 संघटनांच्या एकूण 50 प्रतिनिधींनी एकमतानं राहुल शेवाळेंसह एकूण 13 पदाधिकाऱ्यांना बिनविरोध निवडून दिलाय.